नमस्कार मंडळी, कसे आहात? आशा करते सगळे मजेत असणार आणि व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळालंच असणार की आज आपण कुठे जातोय। इतक्या दिवसापासून वर्क फ्रॉम होम सुरू होतं, पण आता ऑफिस स्टार्ट होणार आहे। त्यासाठी त्यांची ऑफिसची ओपनिंग वगैरे जी आहे ती सुरू होती, त्याची पूजा वगैरे जी आहे ती पहिले करणार होते। तर कालचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, आपण बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा। कालही लंच अँड डिनर जे आहे ते बाहेरच 5 स्टार हॉटेलला होता, आजही 5 स्टार हॉटेलला जाणार आहे। म्हणजे इथे पूजा वगैरे आटोपल्यानंतर लगेच आम्ही तिथे जाऊ। सो यस, फायनली आम्ही पोहोचलोय वन ऑफ द फेमस 5 स्टार हॉटेल इन पुणे, हॉटेल ताज ब्लू डायमंडला। खूप भारी आणि एकच नंबर हॉटेल आहे, पण पैसा पण तितकाच असेल। एंट्रन्स इतकी भारी आहे की काय सांगावं तुम्हाला, व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात खूपच सुंदर दिसत होतं। सगळ्यांची ग्रँड एंट्री झाल्यानंतर प्रोग्राम स्टार्ट झालाय। Love, the continuous dedication, the passion and hard work that each one of you have put across, and you are the reason why is where it is today. So I think you must be proud of yourselves, each one of you. Can we put both your hands up in the air and give yourselves a bigger round of applause, everybody, because you guys are the... Everybody kindly turn to the right. And kindly pat on their back and say Shabash. I want that louder. Everybody pat on their back and say Shabash. Fantastic. So generally हा खूप मोठा हॉल आहे आणि त्याचं नाव टँगो आहे। जवळजवळ 3 ते 4 तास प्रोग्राम सुरू होता। जेवण आता सुरू आहे। 5 स्टार का असे ना, जेवण नकोसं वाटतं हे। लिटरली घरच्या जेवणाची आठवण येत होती मला। आणि आता मला रूम अलोकेट केलेली होती, तिथे आलोय आम्ही। मुलं खेळताय मस्त आणि आम्ही थोडा वेळ पडलो होतो। आणि आता तुम्हाला हे जे बुक आहे ते दाखवते मी, त्याचे प्राइस रेट जे आहे ती दाखवते। फक्त खिचडीची रेट आहे, म्हणजे खिचडीची प्राइस आहे ती आहे 750 रुपये। दाल मखनी असेल, दाल तडका असेल, आणि त्यांचे रेट जे बघा आपण किती जास्त हाय आहे। एक कॉमन पर्सनला, सर्वसामान्य माणसाला हे जे रेट आहे ते अजिबात परवडणार नाहीये। मुलांची तर 2 दिवसापासून मस्त मजा सुरू आहे, फक्त स्टार्टर खात आहे आणि मस्त मजा करत आहे। आम्ही घेतोय आता चहा, चेंज वगैरे केला आणि लगेच चहा घेतोय। हा चहा काही मला आवडला नाही जास्त, फक्त रेडी टू ड्रिंक वाला हा चहा होता। आणि हा नजारा बघा किती सुंदर दिसतोय, खिडकीमधून बघितल्यानंतर एकदम भारी वाटत होतं। चेंज केल्यानंतर लगेच आता जातोय आम्ही खाली चहा घेण्यासाठी। चहा, चॉकलेट कुकीज आणि समोर हे नयन रम्य सुंदर असं दृश्य। संध्याकाळच्या वेळेस तर हे खूपच भारी आणि सगळं लाइटिंग वगैरे लागल्यानंतर खूप सुंदर दिसत होतं। काय सांगावं तुम्हाला, तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसतंय। आणि मुलांची तर मजा सुरू होती। इथे सुद्धा त्यांनी बॉटल जी फ्लिप करून खेळतात ना, ते खेळायला सुरुवात केलेली होती। सो यस, फायनली आता परत पोहोचलोय आम्ही हॉलमध्ये आणि इथे जे आहे ते प्रोग्राम सुरू झालेलं होतं। आणि याला बघून लिटरली आम्हाला सौरभ जोशीची आठवण झाली। मुलांना असं वाटलं की हा कसा आलाय इथे, हा कसा वाजवू शकतो बँड। मला कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला सुद्धा हा सौरभ जोशी वाटतोय का? सो यस, आता वेळ होती कॉमन डान्सची। खूप जास्त डान्स केल्यानंतर भूक लागली होती, पण खावंसं काहीच वाटत नव्हतं। इतुसं घेतलं आणि तेही मी खाल्लं नाही। जेवण वगैरे केल्यानंतर थोडी हितगुज केली आणि त्यानंतर आता जातोय घरी। आणि घरी जाण्यासाठीच ना आमची जी कार आहे ती लावलेली होती दुसरीकडे, तर त्यासाठी आम्हाला थोडं चालून जावं लागणार होतं। सो यस, आता या ब्लू डायमंडमध्ये कधी यायला मिळतं बघूया। आता वाजले 12:30, वेळ आहे घरी जाण्याची। आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये। तोवर स्वतःची काळजी घ्या। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।